नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुण्याच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर पोरांनो, तुम्ही पोलीस भरती 2024 साठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची लेक्चर सिरीज आज आपण इथे सुरू करणार आहे। आजच्या लेक्चर मध्ये आपण मागील झालेल्या सर्व प्रश्नांच्या स्पष्टीकरणाला सुरुवात करणार आहोत। मग या लेक्चर मध्ये आपण गणित, बुद्धिमत्ता, भूमिती या महत्त्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण बघणार आहोत। मागी एग्जाम मध्ये म्हणजे पोलीस भरतीला 2023 साली, 2021 साली, 2018-17 या वर्षी झालेले जे पोलीस भरतीचे पेपर आहेत त्यातील महत्त्वाचे वारंवार विचारले जाणारे जे गणित आहेत ते गणित आपण आधी घेणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। पण त्याआधी ज्या लेकरांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच काय करा पुराव तिथे शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर उद्या 2 एप्रिल 2024 पासून आपण पोलीस भरती 2024 तसेच इतर सरळ सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचं आणखी एक आपल्या या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती YouTube चॅनलवरती लाईव्ह लेक्चर सुरू करणार आहेत। त्या लेक्चरचा टाइम असणार आहे दुपारी 1:30 वाजल्यापासून दुपारी 2:45 मिनिटांपर्यंत, म्हणजे जवळपास सव्वा तासाचे हे लेक्चर असणार आहे। या लेक्चर मध्ये आपण गणित, बुद्धिमत्ता, भूमिती या मागील प्रश्नांचे स्पष्टीकरण तिथे बघणार आहे। अत्यंत सुंदर, साध्या आणि सरळ पद्धतीने आपण हे लेक्चर सिरीज सुरू करणार आहे। त्याआधी आपल्याला काय करावं लागेल, आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवावं लागेल आणि स्पीड मध्ये एकदा व्हिडिओला लाईक करून टाका आणि लिंक काय करून द्या, शेअर करून द्या। ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवा तुम्ही पोलीस भरतीचा जर अभ्यास करत असाल तर पोलीस भरतीसाठी आपण 2024 साठी नवीन अशी एक बॅच इथे घेऊन आलेलो आहे। ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची असणार आहे। या बॅचची फी 799 रुपये आहे। तुम्हाला जरी 999 दिसत असली त्यावरती 20% एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे। हा डिस्काउंट काही कमी कालावधीसाठी आहे, म्हणजे ज्या लेकरांना बॅच परचेस करायची त्यांना 799 रुपयाला ही बॅच भेटणार आहे। संपूर्ण यात मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता सर्व विषयांचे लेक्चर तुम्हाला भेटणार आहे, प्लस सराव पेपर भेटणार आहे। हे सगळं फक्त 799 रुपयामध्ये। पीडीएफ स्वरूपात नोट सुद्धा मी तुम्हाला तिथे उपलब्ध करून दिलेले आहेत। बॅच कशी जॉईन करायची, आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची। काही अडचण असेल पराव तर माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79, केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर परवा सरळ सेवेचा अभ्यास करत असाल तर सरळ सेवेमध्ये तलाठी भरती, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, ग्रामसेवक, आदिवासी विभाग, पुरवठा निरीक्षक, इतर सरळ सेवा भरतींसाठी आपण एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलेलो आहे। या बॅचचा कालावधी देखील 1 वर्षाचा आहे आणि याची फी सुद्धा 799 रुपये आहे। तिथे आपल्याला 20% ऑफचं कुपन कोड वापरायचं आणि 799 रुपयाला तुम्हाला ही बॅच परचेस करता येईल। ओके, काही अडचण असेल तर मी माझा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे, केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। त्यानंतर आपल्याकडे अजून एक बॅच आहे, स्पेशल गणित व बुद्धिमत्तेची बॅच आपण सुरू केलेली आहे। या बॅचचा कालावधी 1 वर्षाचा आहे। यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, भूमिती हे सर्व विषय तुम्हाला एकदम बेसिक पासून शिकवले जाणार आहेत। 1 वर्षाची बॅच आहे। महाराष्ट्रात कुठेही जापराव एवढ्या कमी फी मध्ये आणि एवढी सुंदर बॅच तुम्हाला कुठेही भेटणार नाही। 399 रुपयाची फी आहे आणि यावरती सुद्धा 20% एक्स्ट्रा डिस्काउंट चालू आहे। ज्यांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा। काही अडचण असेल तर मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात। डेमो लेक्चरही तुम्ही तिथे बघू शकतात। तर चला बघूया विद्यार्थी मित्रांनो, आपला आजच्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन। पुणे ग्रामीण पोलीस 2019, पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2019 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे। सोप्याकडून आपल्याला अवघडाकडे जायचं आहे। पहिला क्वेश्चन काय आहे, 4, 6, 10, 12, 21, 28 अशी आपल्याकडे एक संख्या माला दिली आहे आणि काय सांगितलं आहे, संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा। काय म्हटलंय, दिलेल्या संख्या मालिकेमधील चुकीचे पद आपल्याला ओळखायला लावलेलं आहे। एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात लेकरांनो घाबरून जायचं काम नाही। बघा इथे काय दिलंय, 4 दिले, इथे 6 दिले, 10 दिले, 15 दिले, 21 दिले, 28 दिले। आता भरपूर मुलं काय करतील, 4, 6, 15, 21, 28 15 आणि 21 मध्ये कन्फ्यूज होतील आणि पाहतील ऑप्शन मध्ये काय दिलंय 15 आणि डायरेक्ट उत्तर देऊन टाकतील। का रे विचारलं, म्हणतो विषम संख्या। अजिबात असं काही जुगाड लावायचं नाही, एकदम सोपा क्वेश्चन आहे। मला सांगा, 4 ही संख्या एक वर्ग संख्या आहे का रे? 4 ही एक काय आहे रे पुराव,
4 ही एक वर्ग संख्या आहे, 4 ही काय आहे, वर्ग संख्या आहे. आणि 4 या संख्येचं वर्गमूळ काय आहे रे, 4 चे वर्गमूळ. 4 चे वर्गमूळ काय आहे रे पोराओ, 4 चे वर्गमूळ 2 आहे. 4 चे वर्गमूळ किती आहे पोराओ, 2 आहे. 4 चे वर्गमूळ किती आहे, 2. म्हणजे 2चा वर्ग 4 आहे. म्हणजे बाकीच्या सर्व संख्या या वर्ग संख्या नाही, पण 4 ही वर्ग संख्या आहे. म्हणजे या संख्या मालेमध्ये 4 हे पद काय आहे, चुकीचं आहे. 4 ही संख्या काय आहे, चुकीची आहे. समज में आया, यस या नो. ओके. क्वेश्चन नंबर दुसरा आहे, 50 जसे 65 तसे 82 ला काय. 50 ला जसे 65 तसे 82 ला काय. पाय बघा, 50 या संख्येला 65 ही संख्या आहे, तर 82 या संख्येला कोणती संख्या असेल. पुणे ग्रामीण 2019 ला क्वेश्चन विचारलाय. एकदम सोपा क्वेश्चन, अजिबात लेकरांनो घाबरून जायचं काम नाही. व्हिडिओ स्टॉप करायचा, क्वेश्चन सोडून पाहायचा प्रयत्न करायचा. आलं उत्तर तर हाय, नाही आलं तर अजिबात घाबरायचं काम नाही. का बरं, कारण तुला मी हे सोडून देणार आहे. अजिबात अवघड क्वेश्चन नाहीये, दे लक्ष. काय म्हटलंय, 50 ला जसे 65 आहे तसे 82 ला काय असेल, तसे 82 ला काय असेल. बरोबर आहे का नाही. आता मला सांगा, 50 ही संख्या आहे, 50 या संख्येच्या पाठीमागची लगोलगची वर्ग संख्या कोणती आहे. मी तुम्हाला बोंबलून सांगितलंय, पोराव तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करताय, तुम्हाला जर खास पोलीस व्हायचं असेल तर पोलीस भरतीसाठी पोराव आपल्याला 50 मार्काला गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय तिथे विचारले जातात. आणि गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये जर आपल्याला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असेल तर पोराव आपल्याला 1 ते 30 पर्यंत पाढे पाठ असणं गरजेचं आहे. 30 पर्यंत वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. 30 पर्यंत घन पाठ असणं गरजेचं आहे. जर पोराव तुम्ही वर्ग आणि घन पाठ केले नाही तर आपल्याला तिथे यश प्राप्त होत नाही. आपल्याला माहिती, आपण मराठी शाळा जात होतो, हायस्कूल मध्ये जात होतो, मास्तरने आपल्याला वर्ग घन पाठ करायला लावले, आपण मोकार वर्ग घन पाठ केले नाही. 8वीतून 9वीला गेला, 8वी पर्यंत फुकट पास झाला, 9वीला गेला, 9वीतून 10वी लॉकडाऊन, 11वी 12वी, आणि तू 12वी कशी तरी वड्यात झाली. आणि बाबिया तू 12वी झाल्यानंतर आता आला पोलीस भरतीला, तुला धतुरा पाडे जमान बाबिया आणि वर्ग जमान घन जमान, ते तुला पाठ करावं लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याला नाही. ओके, ते लक्ष. आता 50 या संख्येच्या पाठीमागची लगोलग वर्ग संख्या कोणती आहे. 50 या संख्येच्या पाठीमागची लगोलग वर्ग संख्या 49 आहे. म्हणजे 50 मधून किती वजा झाले, 1 वजा झाला. 50 मधून 1 वजा झाला. 50 मधून 1 वजा झाला. 49 चे वर्गमूळ काय आहे, 49 चे वर्गमूळ काय आहे रे पुराव. 49 चे वर्गमूळ आहे 7. 7 7 49. 49 चे वर्गमूळ आले 7. तसंच आता 50 मधून 1 वजा केला 49 आलं. तसं 65 च्या पाठीमागची लगोलग वर्ग संख्या कोणती रे. 65 च्या पाठीमागची लगोलग वर्ग संख्या आहे पुराव कोणती रे माझ्या वागाव, 64. म्हणजे किती वजा केले रे 65 मधून, 65 मधून माझ्या वागाव 1 वजा केला रे, 1 वजा केला. 65 मधून 1 वजा केला, 64 राहिले. 64 चे वर्गमूळ काय रे माझ्या वागाव, 64 या संख्याचं वर्गमूळ काय आहे. 64 या संख्येचं वर्गमूळ आहे माझ्या वागाव 8. 64 या संख्येचं वर्गमूळ आहे 8. तसंच 82 चं करूयात आपण. 82 च्या पाठीमागची लगोलग संख्या कोणती आहे रे. 82 च्या पाठीमागची लगोलग संख्या 1 आहे. 82 तून किती वर्ग संख्या किती, 81 आहे. 82 च्या पाठीमागची लगोलग वर्ग संख्या 81 आहे. 82 मधून 1 वजा झाला 81 आले. 81 चं वर्गमूळ काय रे माझ्या वागाव, 81 चं वर्गमूळ काय रे पुराव, 81 चं वर्गमूळ आहे 9. 81 चं वर्गमूळ काय रे माझ्या वागाव, 81 चं वर्गमूळ 9 आहे. इथं पण तेच झालं. 7ची पहिली 7चा वर्ग अधिक 1 होता, नंतर त्याच्या पुढची संख्या 8चा वर्ग अधिक 1 झाला. मग इथे काय 9चा वर्ग अधिक 1 आहे. 9च्या पुढची संख्या 10, 10चा वर्ग अधिक काय होणार 1 होणार. 10चा वर्ग, या बाय इथं 7च्या पुढची एक संख्या आली ना, 7चा वर्ग अधिक 1 50. 7च्या पुढची संख्या 8, 8चा वर्ग अधिक 1 65. इथं 82 आहे. 9चा वर्ग अधिक 1, 9 9 81 अधिक 1 82. 9च्या पुढची संख्या, 9च्या पुढची संख्या 10. 9च्या पुढची संख्या किती पुराव 10. 10चा वर्ग काढा
10चा वर्ग काढा पुराव किती आला 10चा वर्ग आला 100 100त पुराव 1 मिळवा 100मध्ये किती मिळवा 1 मिळवा किती झालं पुराव 101 100मध्ये जर 1 मिळवला तर किती आलं 101 आलं आणि आपलं उत्तर किती आलं रे पुराव आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक डी 101 हाय का नाही सोप्पा बाबा का अवघड एकदा मला सांग एकदम सुंदर साधं आणि सरळ पद्धतीने आपण शिकलोय कोणतं सूत्र नाही काय नाही काय नाही काय नाही किती आहे 101 वर्ग उत्तर आलंय याचा हा प्रश्न कुठे विचारला आपल्याला पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2019 ला विचारलेला आहे क्वेश्चन नंबर 3 5 क्रमवार संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती 5 क्रमवार संख्या आहे त्यांची सरासरी 34 दिली सरासरी म्हणजे मधली संख्या होय क्रमवार संख्यांची सरासरी म्हणजे काय रे पुराव मधली संख्या होय क्रमवार संख्यांची सरासरी म्हणजे मधली संख्या होय 5 क्रमवार संख्यांची सरासरी 34 आहे म्हणजे 34 ही काय झाली रे मधली संख्या आली 5 क्रमवार संख्यांच्या मधली संख्या किती नंबरची असणार आहे 3 नंबरची पुढे 2 मागे 2 मधली किती नंबरची आली 3 नंबरची संख्या आली मध्ये आली 3 नंबरची संख्या म्हणजे या संख्येच्या या बाजूला 2 संख्या असणार आहे आणि या संख्येच्या या बाजूला देखील 2 संख्या असणार आहे पण या संख्या कशा असणार आहे समसंख्या असणार आहे काय सांगितले आपल्याला समसंख्या सांगितलेला आहे 34च्या पाठीमागची लगोलगची समसंख्या कोणती आहे 34च्या पाठीमागे लगोलग 32 समसंख्या आहे 32च्या पाठीमागे समसंख्या 30 आहे 34च्या पुढे समसंख्या 36 आहे त्याच्या पुढे काय आहे 38 आहे आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान समसंख्या कोणती सर्वात लहान समसंख्या कोणती भेटली आपल्याला 30 सर्वात लहान जर आपल्याला या प्रश्नामध्ये सर्वात मोठी समसंख्या विचारली असती पुराव तर आपलं उत्तर काय आलं असतं रे माझ्या वागाव सर्वात मोठी समसंख्या 38 सर्वात मोठी सर्वात काय आली असती रे मोठी समसंख्या आली असती ती किती आली असते रे 38 ओके पॉइंट क्लिअर झाला का रे माझ्या वागाव म्हणजे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर भेटलं ऑप्शन क्रमांक 30 सॉरी काय 2 ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे 30 ओके चला पुढे एकदा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा मास्तर तुमच्यासाठी एवढं जीव तुडितोय पुराव एवढं आजारी असून सुद्धा तुमच्यासाठी लेक्चर घेतोय तुम्ही मास्टरसाठी फक्त एक गोष्ट करू शकत नाही का आपल्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील आपल्याकडे जे टेलिग्राम ग्रुप असतील किंवा आपल्या व्हॉट्सअपला तुम्ही स्टेटस ठेवू शकतात तुमच्यामुळे 2-4 विद्यार्थी मित्र वाढू शकतात तर आजपासून निश्चय करा परवा तुम्ही जेवढे मित्र आपले वाढवत चालाल तेवढ्या मोठ्या प्रमाणात तेवढ्या जास्त वेळ मी तुमच्यासाठी इथे लेक्चर आता घेत जाणार आहे मग चला आता मी इथून पुढचे लेक्चर तुमच्यावर सोडले तुम्ही जेवढी लिंक शेअर करणार तेवढे मोठे लेक्चर तुम्हाला भेटणार आणि तेवढी क्वालिटी तर तुला माहिती मास्तर काही झालं तरी कॉम्प्रोमाइज करत नाही ओके पुढे 16 मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यांच्या शिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी 17 वर्ष होते बघा वर्गामध्ये 16 मुलं आहेत या 16 मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे 16 मुलांच्या वयाची सरासरी किती आली पराव 16 वर्ष आलेली असून त्यांच्या शिक्षकाचे वय मिळविल्यास सरासरी 17 वर्ष होते जर शिक्षकाचं वय मिळवलं तर ऍव्हरेज सरासरी किती होते 17 वर्ष होते तर शिक्षकाचे वय किती वर्ष असावे तर शिक्षकाचे वय किती वर्ष असावे एकदम सोपा क्वेश्चन आहे पुराव अजिबात लेकरांनो घाबरून जायचं काम नाही एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडूया द्या लक्ष सर्वात पहिल्यांदा काय करायचं स्टेप बाय स्टेप गणित सोडवायचं टप्पा पहिल्या टप्प्यामध्ये काय करायचं पुराव पहिल्या 16 मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे मग या 16 मुलांच्या एकूण वय काढून घ्यायचं काय 16 मुलांचे एकूण वय काढून घ्यायचे 16 मुलांचे एकूण वय 16 मुलांचे एकूण वय आपल्याला काढून घ्यायचे आहे म्हणजे 16 मुलांचे एकूण वय काढण्यासाठी आपण काय करणार रे सरासरी गुणाकारात मुलांची संख्या किंवा मुलांची संख्या गुणाकारामध्ये सरासरी मुलांची संख्या गुणाकारामध्ये सरासरी
मुलांची संख्या 16 गुणाकारात सरासरी 16. 16चा वर्ग किती झाला रे पुरावा 256. 256 काय आहे रे माझ्या वागाव 16चा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला काय भेटलं रे 16 मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. तर या 16 मुलांचे एकूण वय 256 वर्ष आहे. आता पुढे काय म्हणतात त्यांच्या शिक्षकाचे वय जर मिळवले तर सरासरी 17 वर्ष होते. आता शिक्षक बाय मुलं दुसरा टप्पा पाहिजे का मुले प्लस शिक्षक शिक्षक बरोबर सरासरी वय किती आहे 17 वर्ष. सरासरी वय किती आहे 17 वर्ष. मुलांची संख्या किती आहे 16 शिक्षकांची संख्या किती 1. मग 16 अधिक 1 गुणाकारामध्ये सरासरी किती आहे 17. 16 1 झाला 17 गुणाकारात 17 बरोबर 289. 17चा वर्ग किती आहे 289. 17चा वर्ग किती भेटला 289. आता बघ काय म्हटलं 16 मुलांचे एकूण वय होते 256. 16 मुलं आणि शिक्षक यांचे एकूण वय आले 289. यांची दोघांची वजाबाकी करायची. 256 वजाबाकी 289. 256 वजाबाकी सॉरी उलट झालं मोठी संख्या वर घेऊ. 289 वजाबाकी मध्ये 256. ओके 9तून 6 गेले 3 शिल्लक राहिले. 8तून 5 गेले 3 शिल्लक राहिले. 2तून 2 गेले 0 शिल्लक राहिला. तर शिक्षकाचे वय किती भेटले पोरं आपल्याला 33 वर्ष. शिक्षकाचे वय भेटले 33 वर्ष. कोणताही सूत्र वापरलेलं नाही. कोणताही सूत्र न वापरता पोरं आपण गणित इथे या पद्धतीने सोडवू शकतो. कोणताही सूत्र वापरायची गरज नाहीये. कसं सोडवलं एकदा नजरे खालून घालून घ्या. चला स्पीड मध्ये. ओके सर्वांना काय झालं असेल तिथे समजलं असेल. मला 100% काय रे पुराव खात्री आहे. 100% खात्री आहे सर्व विद्यार्थी मित्रांना ते काय झालं असेल समजलंच असेल. ओके चला जायचं पुढल्या क्वेश्चन कडे पुराव. ओके पुढल्या क्वेश्चन कडे जायचं करे माझ्या वाघाव. चला स्पीड मध्ये पुढील क्वेश्चन कडे जायचं करे. आता क्वेश्चन किती आपला 5 नंबरचा आहे. रमेशला गणित इंग्रजी शास्त्र रमेश नावाचा व्यक्ती आहे. या रमेश नावाच्या व्यक्तीला गणित इंग्रजी आणि शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 72 असे गुण मिळाले. असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले. तर त्याला सरासरी किती गुण मिळाले. रमेश नावाच्या व्यक्तीला गणित इंग्रजी शास्त्र या विषयामध्ये गणितात 72 इंग्रजीमध्ये 75 आणि समाजशास्त्रामध्ये म्हणजे शास्त्र या विषयामध्ये 72 असे गुण मिळाले तर त्याचे सरासरी गुण काढा. आता बघा सरासरी काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र पाठ करून ठेवायचं. सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागाकारात एकूण संख्या. सर्व संख्या बेरीज भागाकारामध्ये काय घेणार आहे पुराव ए माझ्या वाघाव आणि वाघिणीओ. भागाकारामध्ये घेणार पुराव एकूण संख्या. भागाकारात काय घेतलं एकूण संख्या. सर्व संख्यांची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या याला आपल्याला सरासरी काढण्याचं सूत्र. सर्व संख्यांची बेरीज भागाकारात एकूण संख्या. ओके सर्वांना सूत्र समजलं असेल. सर्व संख्यांची बेरीज म्हणजे 72 75 72 यांची बेरीज करावी लागेल. 72 75 72 यांची बेरीज झाली किती आली इकडे 9 7 21 219 यांची बेरीज झाली 219. सर्व संख्यांची बेरीज पराव 219 भागाकारामध्ये एकूण संख्या किती आहेत. पहिली संख्या दुसरी संख्या तिसरी संख्या एकूण 3 संख्या आहे. 219 ला 3 न भाग द्यायचा भाग जातोय. 3चा पाडा म्हणा 3 1 3 3 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 7 21 पुढे 9 शिल्लक राहिले. परत 3 ने 9 ला भाग देऊ. 3 1 3 3 6 3 3 9 आपल्याला उत्तर भेटलं काय रे माझ्या वागाव 73. याचं योग्य उत्तर भेटलं 73 उत्तर भेटलं ऑप्शन क्रमांक बी.
काय उत्तर भेटलं? ऑप्शन क्रमांक बी. इथपर्यंत सर्वायला समजलं? यस या नो. जर इथपर्यंत सर्वायला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि लिंक आपल्या मित्रांपर्यंत नक्की काय करा? पोहोचवा. चला क्वेश्चन 6. एक गाडी 15 मिनिटात 5.5 किलोमीटर जाते तर तिचा ताशी वेग किती आहे? एक गाडी 15 मिनिटात 5.5 किलोमीटर जाते तर त्या गाडीचा ताशी वेग काढा. पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2019. एकदम सोपा क्वेश्चन आहे पुरा, अजिबात घाबरायचं काम नाही. याला एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण सोडू शकतो. आता मला सर्वात पहिल्यांदा सांगा, 15 मिनिटात जाते, किती जाते? 5.5 किलोमीटर जाते. 5.5 किलोमीटर जाते म्हणजे 5.50. ओके, पण 5.50 न घेता आपण काय करू, याला मीटर मध्ये कन्वर्ट करू. मग कशा पद्धतीने आपली मांडणी होईल बघ. 15 मिनिटात ती 5.5 किलोमीटर गुणाकारात 1000. गुणाकारात काय झालं? 1000. किती आले? 5500. किती उत्तर आलं? 5500. म्हणजे 15 बरोबर 5.5 म्हणजे 5500 मीटर जाते. 5500 मीटर जाते. 15 मिनिटात 5500 मीटर जाते तर तिचा ताशी वेग काढा. एका तासामध्ये किती मिनिटं असतात हे तुला माहितीये काय रताळ्या? एका तासामध्ये किती मिनिटं असतात? आखी तुझी जिंदगी चालली तरी तुला धतुरा कळणं एका तासात किती मिनिटं असतात. तर एका तासामध्ये 60 मिनिटं असत्या. 60 बरोबर 1 मीटर तिरका गुणाकार करायचा. 60 बरोबर 1 मीटर तिरका गुणाकार करायचा. 60 गुणाकारामध्ये 5500 मीटर भागाकारामध्ये 15 गुणाकारात x. x ला काही व्हॅल्यू आहे का? अजिबात नाही. 15 ने 60 ला भाग जातोय, द्या भाग. 15 एके 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60. ओके, पाढे पाठ असणं गरजेचं आहे. 15 चौक 60 म्हणजे आपली बाकी काय शिल्लक राहिली रे माझ्या वागाव? 4 गुणाकारामध्ये 5500. 2 शून्य मांडून दिले रे पोराओ. 2 शून्य मांडून दिले. 5 चौक 20. हातच्याला 2 गेले रे माझ्या वागाव. 5 चौक 20 आणि 2 की झाले 22. 22,000 काय आलं रे? मीटर आलं. आपल्याला आता याला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. म्हणजे 22,000 मीटर भागाकारामध्ये एका किलोमीटर साठी 1000 मीटर. एका किलोमीटर साठी 1000 मीटर. शून्याला शून्य काय झाले रे पुराव? कट झाले. उत्तर आलं 22 किमी प्रति तास. 22 किमी प्रति तास ही गाडी जाते. काय? 22 किमी एका तासामध्ये जाईल. म्हणजे या गाडीचा ताशी वेग काय? 22 किमी प्रति तास. ऑप्शन क्रमांक 2 समझ में आया? यस या नो. ओके, एकदा कसं सोडवलं नजरे खालून घालून घ्या. एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण याला सोडवलेलं आहे. क्वेश्चन नंबर 7. मित्रांनो, पुढील क्वेश्चन आपला 7 नंबरचा काय आहे बघा. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, अ एक काम 6 दिवसात करतो व ब तेच काम, म्हणजे दुसरा व्यक्ती ब घ्या, तेच काम 12 दिवसात करतो. जर दोघांनी मिळून ते काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? ओके, दोन व्यक्ती आपल्याकडे आहेत. अ नावाचा व्यक्ती आहे, ब नावाचा व्यक्ती आहे. अ एक काम 6 दिवसात करतो, ब तेच काम 12 दिवसात करतो. दोघे मिळून ते काम पूर्ण करायला गेले तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? एकदम सोपा क्वेश्चन आहे. सरळ साध्या पद्धतीने आपण याला सोडवणार आहे. अजिबात पुरावा घाई करायची. यासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचं. काय सूत्र आहे बघा. यासाठी आपण, तुम्ही मसावीने पण सोडू शकता. यासाठी आपण सूत्र काय वापरणार? ए गुणाकारामध्ये बी, भागाकारामध्ये ए अधिक बी. ए अधिक बी हे सूत्र आपण इथे वापरणार. मग इथे ए म्हणजे काय? ए म्हणजे प्रथम संख्या. ए म्हणजे काय पराव? प्रथम संख्या. आणि ते बी म्हणजे काय रे माझ्या वागाओ? बी म्हणजे दुसरी संख्या. इथे बी म्हणजे काय रे माझ्या वागाओ? बी म्हणजे दुसरी संख्या. बी म्हणजे काय आली? दुसरी संख्या आली. पहिली संख्या काय रे? 6. दुसरी संख्या काय रे माझ्या वाघाव? 12. 6 आणि 12. चला मग सूत्रामध्ये किमती टाकू. ए ची किंमत 6 आहे, बी ची किंमत 12 आहे. ए गुणाकारात बी म्हणजे 6 गुणाकारात बी भागाकारात. ए अधिक बी दोघांची बेरीज केली, 6 की झाली 18 झाली.
आता आपल्याला भाग द्यायचा आहे, त्यासाठी समीकरण आपण पुन्हा लिहून घेऊ, म्हणजे तिथल्या तिथं आपली खाडाखोड होणार नाही. ओके, आता आपण काय करूया, तिथे काटाकाटी करूयात. चला का भाग देऊयात. 6 1 6 12 सावित्रिक 18, सावित्रिक 18, 6 1 6, 3 1 3, 3 6 3 3 9, 3 चौक 12. उत्तर आलं आपलं 4 दिवस. उत्तर किती आलं रे माझ्या वागा हो? 4 दिवस आपल्याला उत्तर भेटलं. ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी याचं काय आलं रे पुराव? योग्य उत्तर आलेलं आहे. सर्वांना समजलं असेल कशा पद्धतीने सोडवलं. एकदा नजरे खालून घालून या कशा पद्धतीने याला आपण सोडवलेलं आहे. चला जाऊयात क्वेश्चन नंबर 8 कडे. पण त्याआधी पोरांनो, आपण तुमच्यासाठी गणित बुद्धिमत्तेची एक स्पेशल रेकॉर्डेड बॅच घेऊन आलेलो आहे. घरी बसून तुम्ही गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करू शकतात. तुम्हाला जर हा विषय अवघड जात असेल तर अजिबात लेकरांना आता घाबरायचं काम नाही, कारण द एके अकॅडमीतलं एके अकॅडमी आणि पाटील मास्तर तुमच्या सोबत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 399 रुपयाची बॅच आहे. एका वर्षाचा कालावधी, बेसिक पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकवलेल्या आहेत. पण सध्या या बॅच वरती 20% आपण डिस्काउंट दिलेला आहे. ज्या लेकरांना ही बॅच परचेस करायची त्यांनी आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79. केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके, चला बघूयात पुढील क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन नंबर 8. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना 15 दिवस पुरते, तर तेच अन्न 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल? एक गोदाम आहे. गोदामामधील अन्न 500 कुटुंबांना 15 दिवस पुरतं. 500 कुटुंबांना 15 दिवस पुरतं, तर तेच अन्न 100 कुटुंबांना किती एक्स दिवस पुरेल असं आपल्याला सांगितलं आहे. या बाजूला कुटुंब घेतले, या बाजूला दिवस घेतले. 500 कुटुंबांना 15 दिवस पुरतं, म्हणजे 100 कुटुंबांना निश्चित ते जास्त दिवस पुरणार आहे. मग यासाठी काय करायचं? समोरासमोर तिरका गुणाकार करायचा. सुरुवातीचे कुटुंब गुणाकारात सुरुवातीचे दिवस, भागाकारात नंतरचे कुटुंब. काय म्हटलं बघ? सुरुवातीचे कुटुंब गुणाकारात सुरुवातीचे दिवस, भागाकारात नंतरचे कुटुंब. सुरुवातीचे कुटुंब किती आहे? 500, गुणाकारात 15. समोरासमोर गुणाकार केला, शून्याला शून्य कट झाले, 15 5 किती आले? 75. तर 100 कुटुंबांना ते अन्न किती दिवस पुरेल रे माझ्या वाघाव आणि वाघिणीओ? 75 दिवस पुरणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपल्याला इथे योग्य उत्तर भेटलेलं आहे. क्वेश्चन नंबर 9. दोन वर्तुळांच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा. एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात घाबरायचं काम नाही. एकदम सरळ साध्या पद्धतीने आपण याला सोडूयात. पोरं काय करतात माहिती का लेकरांनो? असे गणित दिसले की त्याला स्किप करतात. आपण पोरं असे गणित जर स्किप केले तर 100% आपला रिझल्ट तिथे जाण्याची दाट शक्यता आहे. ओके, जर आपल्याला या वर्षी खरंच वरती अंगावर चढवायचे असेल, या वर्षी खरंच आपल्याला आपलं सिलेक्शन करायचं असेल, तर आपण या क्वेश्चन कडे लक्ष दिलं पाहिजे. या अशा क्वेश्चन कडे जर आपण दुर्लक्ष दिलं तर 100% आपला जाळ झाल्याशिवाय राहणार नाही. बघूयात काय क्वेश्चन आहे. दोन वर्तुळांच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा. त्रिज्याचे गुणोत्तर म्हणजे आर दिलेला आहे. आपल्याला क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे आहे. क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर सूत्र काय वापरतो रे आपण? पाया R1 भागाकारामध्ये पाया R2. पाया R1 भागाकारामध्ये पाया R2. आता इथे R1 म्हणजे दोन वर्तुळ. R1 म्हणजे पहिल्या वर्तुळाचं काय रे? त्रिज्या. R1 म्हणजे पहिल्या वर्तुळाची त्रिज्या, R2 म्हणजे दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या. पहिल्या वर्तुळाची त्रिज्या किती रे पोराव? 3 आहे. दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती रे? 5 आहे. म्हणजे पाया आपल्याला जशाला तसा आला. पाया आपल्याकडनं ये 22/7 आपण घेत असतो. पाया जशाला तसा घेतला. गुणाकारामध्ये R1 काय रे? आपल्याकडे 3 आहे, आणि गुणाकारामध्ये R2 आपल्याकडे काय रे? 5 आहे. ओके, या पद्धतीने आपण मांडून घेतलं. पायाला पाया काय होणार आहे माझ्या वागाव? कट होणार. पायाला पाया कॅन्सल झाला. इथं R1 3चा वर्ग आहे, इथं 5चा वर्ग आहे. R1 म्हणजे R चा वर्ग, इथं काय येणार? R चा वर्ग येणार, आणि ते R2 चा काय येणार? वर्ग येणार. यांचे वर्ग आपल्याला काढावं लागेल. का? कारण आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे. काय काढायचे? क्षेत्रफळ काढायचे आहे. मग मला सांगा,
तीनाचा वर्ग किती रे माझ्या वागाव? तीनाचा वर्ग 9 आहे ना रे माझ्या वागाव. आणि 5चा वर्ग किती रे माझ्या वागाव? 5चा वर्ग 25 आहे ना माझ्या वागाव. म्हणजे आपल्याला ऑप्शन मध्ये 9 25 असं ऑप्शन आहे का रे माझ्या वागाव? काय रे 9 25 ऑप्शन आहे का रे पुराव? चला रे मला सांगा रे एकदा. 9 25 हे आपल्याला ऑप्शन आहे रे, ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला इथे काय भेटलं रे माझ्या वागा? उत्तर भेटलेलं आहे. कसं सोडवलं एकदा नजरे खालून घालून घ्या, म्हणजे आपल्याला पुढील क्वेश्चन कडे जायला. ओके, पुढील क्वेश्चन आपला 10 नंबरचा आहे. दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय 15 वर्ष असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? एकदम सोपा क्वेश्चन आहे, सरळ साधा क्वेश्चन आहे. ओके, एकदम सोप्या पद्धतीने आपण याला सोडू शकतो. दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. पहिल्यांदा काय दिलंय? गुणोत्तर दिलेला आहे. गुणोत्तर दिलेला आहे, दोन भावांच्या वयाचं दिलंय. त्यापैकी ज्या भावाचं वयाचं गुणोत्तर कमी आहे तो भाऊ लहान आहे. ज्याच्या वयाचं गुणोत्तर कमी आहे तो भाऊ लहान आहे. ज्याच्या वयाचं गुणोत्तर जास्त आहे तो भाऊ मोठा आहे. तो भाऊ काय? मोठा आहे. इथं काय म्हटलंय? दोन भावाच्या वयाचं गुणोत्तर 3:7 दिलंय, म्हणजे लहान भावाच्या वयाचं गुणोत्तर 3 आहे तर मोठ्या भावाच्या वयाचं गुणोत्तर 7 आहे. त्यानंतर लहान भावाचे वय 15 वर्ष दिलेले आहे. लहान भावाचे वय दिले आपल्याला. वय दिले रे पराव कोणाचे? लहान भावाचे. लहान भावाचे वय 15 वर्ष दिलेले आहे. तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? एक्स घेतला. मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल त्यासाठी काय घेतला रे माझ्या वागाव? एक्स घेतला. म्हणजे आपल्याला आता आहे पराव, आता आपल्याला काय भेटलं? लहान भावाच्या वयाचं गुणोत्तर 3 आहे तर लहान भावाचं वय 15 वर्ष आहे. मोठ्या भावाच्या वयाचं गुणोत्तर 7 आहे तर मोठ्या भावाचे वय काय? एक्स आहे. आता आपल्याला इथे काय करायचं रे? एक्स ची किंमत आपल्याला पाहिजे आहे. एक्स ची किंमत आपल्याला पाहिजे आहे, म्हणजे आपल्याला तिरका गुणाकार इथे करावा लागणार आहे. 15 गुणाकारात 7 भागाकारात 3 गुणाकारात एक्स, या पद्धतीने 15 गुणाकारामध्ये 7 भागाकारामध्ये 3 गुणाकारात एक्स. एक्स ला काय व्हॅल्यू रे? 1 आहे. मग 3 1 3. एक्स घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालतो. ओके, आता 3 ने 15 ला भाग देऊन घेऊ. 3 5 किती झाले रे? 15. 5 गुणाकारामध्ये 7 शिल्लक राहिले रे माझ्या वागाऊ. 7 5 किती आले रे पुराव? 35 आलेले आहे. 7 5 35 आले, म्हणजे मोठ्या भावाचं वय 35 वर्ष असेल. जर लहान भावाचं वय 15 वर्ष असेल आणि त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3:7 असेल तर मोठ्या भावाचं वय किती येणार पुराव? 35 वर्ष येणार. 5 त्रिक 15, 5 7 35. समझ में आया? यस या नो? म्हणजे यांचं वय कसं येणार? यांचं वय 15 35 असे येणार. 15 35 असे येणार. यांचं वयानुसार आपण 5 ने भाग दिला बघायला. 3 5 15 5 किंवा 5 त्रिक 15 आणि 5 7 35. प्रमाण काय आलं? 3:7. ओके, या पद्धतीने आपण फायनल चेक सुद्धा याला करू शकतो. ओके, कसं सोडवलं एकदा पुन्हा व्हिडिओ स्टॉप करा, नजरे खालून घालून घ्या. चला 11 नंबरचा क्वेश्चन बघूयात काय आहे. 11 नंबरचा क्वेश्चन सुद्धा त्याच पद्धतीने दिलेला आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यामधील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या? एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात घाबरायचं काम नाहीये बरोबर. दोन संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यामधील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या आहे? पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2019 चा क्वेश्चन आहे. एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण याला सोडवू शकतो. आधी काय करा, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा, गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. चुकलं तर चुकू द्या, पण प्रयत्न पुरावा नक्की केलाच पाहिजे. चला बघूया त्याला कसं सोडवायचं. सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय केलं? दोन संख्यांचे गुणोत्तर म्हणजे प्रमाण दिलेले आहे. प्रमाण म्हणजेच गुणोत्तर, त्याला आपण इंग्लिश मधून रेशिओ असे म्हणतो. काय दिलंय? प्रमाण 7:3 दिलेला आहे. आणि त्या दोन संख्यांमधील फरक दिला 28. संख्या फरक दिला 28. संख्यांचा काय दिला पुराव? संख्यांचा फरक दिला 28. संख्यांचा फरक किती दिला रे माझ्या वागाऊ? संख्यांचा फरक दिला 28. संख्यांचा फरक 28 दिलाय. मग आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय करावं लागेल? प्रमाणांचा फरक काढून घ्यावा लागेल. का? संख्यांचा फरक दिलाय म्हणजे गुणोत्तर प्रमाण फरक काढून घेऊ. संख्यांचा फरक दिल्यामुळे प्रमाणांचा फरक काढा. संख्याचा फरक दिल्यामुळे काय करायचं? आपल्याला प्रमाणांचा फरक काढायचा आहे.
7 वजा 3 बरोबर प्रमाणांचा फरक आला 4. प्रमाणांचा फरक आला 4. 4 बरोबर संख्याचा फरक किती 28. म्हणजे पुढली आपली स्टेप तयार झाली. 4 बरोबर प्रमाणांचा फरक 28 आहे. तर आपल्याला त्या संख्या कोणत्या असं शोधायला लावलं. पहिलं प्रमाण काय 7. मग 7 बरोबर x घेतला. पहिलं समीकरण हे तयार झालं. दुसरं समीकरण 4 बरोबर 28. दुसऱ्या संख्येचं प्रमाण किती आहे 3. मग 3 बरोबर x घेतला. हे दुसरं समीकरण तयार होईल. म्हणजे काय तिरका गुणाकार करायचा. काय रे इंद्र तिरका गुणाकार. 7 गुणाकारात 28 भागाकारामध्ये 4. 7 गुणाकारात 28 भागाकारामध्ये 4 तिरका गुणाकाराला. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 6 24 आणि 4 7 28. 4 7 28. 7 7 किती आले रे 49. म्हणजे पहिली संख्या आपल्याला काय भेटली रे माझ्या वाघाओ. पहिली संख्या भेटली आपल्याला 49. 49 ही पहिली संख्या असणार. ऑप्शन क्रमांक 1च आहे आणि हेच आपलं फायनल उत्तर आहे. आता पुढे दुसरी संख्या पाहूयात. 4 किती येणार रे 3 गुणाकारामध्ये 28 भागाकारामध्ये 4. 4 7 किती रे माझ्या वागाओ. 4 7 28 7 3 किती आले 21. दुसरी संख्या आली का रे माझ्या लेकराओ 21. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलं 49 व 21. ऑप्शन क्रमांक 1 समझ में आया यस या नो. ओके समझ में आया यस या नो. कसं सोडवलं प्रमाणांचा फरक काढावा लागेल. का प्रमाणांचा फरक काढावा लागेल. कारण इथं संख्यांमधला फरक दिलेला आहे. संख्यांमधला फरक 28 दिलाय म्हणून आपल्याला प्रमाणांचा फरक काढावा लागेल. प्रमाणांचा फरक म्हणजे दोघांची वजाबाकी केली तो 4 आला. 4 बरोबर 28. तर पहिली संख्याचा प्रमाण काय 7. तर पहिली संख्या काढून घेतली 7 बरोबर x. 4 बरोबर 28. दुसऱ्या संख्येचं प्रमाण 3 आहे म्हणून 3 बरोबर x. दुसरी संख्या काढून घेतली. तिरका गुणाकार केला उत्तर तुमच्या पायापाशी पडलं. समज में आया यस या नो. समजला असेल तर भराभरा व्हिडिओला लाईक करून टाका एकदा. चला क्वेश्चन 12 नंबर. दर साल दर शेकडा 10,000 रुपये मुद्दलीचे 8 वर्षानंतर 5% दराने किती रास होईल. दर साल दर शेकडा 10,000 रुपये मुद्दलीचे 8 वर्षानंतर 5% दराने किती वर्षानंतर 8 वर्षानंतर 5% दराने किती रास होईल. द्या लक्ष. दर साल दर शेकडा 10,000 रुपये मुद्दल आहे. किती मुद्दल आहे 10,000 रुपये. दर किती रे मुद्दलीचे 8 वर्षानंतर. वर्ष 8 आहे आणि दर 5% आहे. तर किती रास होईल. सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल. सर्वात पहिल्यांदा व्याज काढून घ्यावी लागेल. व्याज काढावं लागेल. कारण रास जर आपल्याला पाहिजे असेल तर रास बरोबर मुद्दल प्लस व्याज असतं. मग व्याज काढून घेऊ. व्याज काढून घेण्यासाठी पहिल्यांदा आपण मुद्दल घेऊयात. मुद्दल गुणाकारामध्ये दर किती रे माझ्या वागाव 5%. भागाकारामध्ये 100. मुद्दल गुणाकारात दर भागाकारात 100 गुणाकारात वर्षे. मुद्दल गुणाकारात दर भागाकारात 100 गुणाकारामध्ये वर्ष. हे व्याज काढण्याचं आपल्याला सूत्र आहे. हे व्याज काढण्यासाठी आपल्याला काय आहे सूत्र आहे. व्याज काढण्यासाठी आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे. मुद्दल किती रे माझ्या वागाव 10,000 रुपये मुद्दल आपल्याला दिलेली आहे. 10,000 गुणाकारामध्ये दर किती रे माझ्या वागाव दर 5 आहे. भागाकारात 100 आहे रे आणि गुणाकारामध्ये वर्षे किती रे माझ्या वागाव वर्ष 8 आहे रे. वर्ष किती 8 आहे. शून्याला शून्य काय झाले रे पुराव कट झाले. 100 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 8. 5 किती झाले रे पुराव 40. 100 गुणाकारामध्ये 40 बरोबर व्याज किती भेटलं रे माझ्या वागाव 4,000 रुपये. हे व्याज भेटलंय 4,000 रुपये व्याज भेटलेला आहे. व्याज बरोबर 4,000. व्याज किती भेटलं आपल्याला 4,000 रुपये भेटलेला आहे. व्याज 4,000 रुपये भेटला. आपल्याला काय पाहिजे आपल्याला रास पाहिजे आहे. मग रास काढण्याचं आपलं सूत्र काय रे पुराव रास बरोबर व्याज प्लस मुद्दल. व्याज प्लस मुद्दल. व्याज प्लस मुद्दल बरोबर रास. व्याज किती आलं रे पुराव 4,000 रुपये.
मुद्दल किती रे माझ्या वागाव 10,000 रुपये. 4,000 मध्ये 10,000 रुपये टाकले, उत्तर किती येणार रे माझ्या वागाव 14,000 रुपये. उत्तर किती आलं 14,000 रुपये. ऑप्शन क्रमांक सी. समझ में आया? यस या नो. ओके, समझ में आया? यस या नो. एकदम सोपं गणित होतं, अजिबात लेकरांनो गणित अवघड नव्हतं. पुणे ग्रामीण पोलीस भरती 2019 साली, पुणे ग्रामीण पोलीस भरती 2023 साली, या दोन्ही वर्षाची पुणे ग्रामीण पोलीस भरती एकदम सरळ, साधी आणि सोपी होती. ओके, पेपरही सोपे होते. ओके, त्यामुळे लेकरांनो आजही तुम्ही विचार करून फॉर्म भरा इथे. ओके, ज्या लेकरांनी फॉर्म भरले त्यांनी अभ्यास करा. एकदम सुंदर असे गणित आपल्याला इकडे विचारलेले होते. ओके, गणित सर्वांना समजलं असेल. सर्वात पहिल्यांदा आपण व्याज काढून घेतलं. व्याज काढण्यासाठी आपलं सूत्र काय? मुद्दल गुणाकारात दर भागाकारात 100 गुणाकारात वर्ष. ओके, व्याज भेटलं आपल्याला 4,000 रुपये. नंतर आपल्याला रास पाहिजे होती. रास काढण्यासाठी मी तुमचं सूत्र पाठ करून घेतलं. रास बरोबर व्याज प्लस मुद्दल. व्याज 4,000, मुद्दल 10,000, उत्तर आलं 14,000. ओके, क्वेश्चन नंबर 13. एका गावात 4,000 पुरुष आणि 3,000 स्त्रिया आहेत. एका गावात 4,000 पुरुष आणि 3,000 स्त्रिया आहेत. 3,000 स्त्रिया आहेत. गावात एकूण 40% निरक्षर आहेत, म्हणजे त्यांना काही वाचता लिहिता येत नाही. निरक्षर 40% असतील तर साक्षरांची संख्या किती आहे? तर साक्षरांची संख्या किती आहे? एका गावामध्ये 4,000 पुरुष 3,000 स्त्रिया आहेत. त्यापैकी 40%, दोघांपैकी 40% यांना निरक्षर आहेत आणि साक्षर किती आहे? 60% आहे. 100%तून 40% गेले म्हणजे 60% साक्षर आहे. सर्वात पहिल्यांदा त्यांची बेरीज करून घेऊ, एकूण संख्या काढून घेऊ. सर्वात पहिल्यांदा काय करू? एकूण संख्या काढून घेऊ. एकूण संख्या काढून घेऊयात. चला, 4,000 पुरुष 3,000 स्त्रिया. 4,000 अधिक 3,000 बरोबर 7,000. 4,000 अधिक 3,000 बरोबर किती आले? 7,000. ही एकूण संख्या आली. ही काय आली रे माझ्या वागाव? एकूण संख्या आली. ओके, या एकूण संख्येपैकी 40% निरक्षर आहेत. मग 40% निरक्षर आहे, मग साक्षरांची टक्केवारी काढून घेऊ. दुसरा टप्पा, साक्षर टक्केवारी काढून घेऊ. साक्षर टक्केवारी, साक्षरांची टक्केवारी काढून घेऊ. 100% लोकांपैकी किंवा जनतेपैकी 40% जनता निरक्षर आहेत, म्हणजे 60% जनता साक्षर आहे. 60% जनता काय रे पुराव? साक्षर आहे. म्हणजे आपल्याला आता काय करता येईल रे माझ्या वाघाऊ? आता आपल्याला समीकरण मांडता येईल. काय रे? इकडे घेतली टक्केवारी, इकडे घेतली टक्केवारी आणि इकडे घेतल्या संख्या. टक्केवारी आणि इकडे घेतल्या संख्या. 100% बरोबर एकूण संख्या. एकूण संख्येला आपण 100% मानत असतो. 100% बरोबर एकूण संख्या 7,000 आहे. तर साक्षरांची टक्केवारी 60 आहे. 60% साक्षर बरोबर एक्स संख्या आहे. फक्त काय करायचं रे? तिरका गुणाकार करायचा. कशा पद्धतीने? 60 गुणाकारामध्ये 7,000, भागाकारामध्ये काय आलं रे माझ्या वागाव? 100. ओके, हा शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. 6 गुणाकारामध्ये 700. 26 एकूण 42, वरचे 2 शून्य. 7,000 किती? 4,200. 4,200 संख्या काय आहे रे पुराव? साक्षर आहे. 4,200 संख्या काय आहेत? साक्षर आहेत. या पद्धतीने आपल्याला हे गणित इथं सोडवता येईल. सर्वात पहिल्यांदा मी एकूण संख्या काढून घेतली. एकूण संख्या काढली, पुरुषांची संख्या अधिक महिलांची संख्या. त्यानंतर मी साक्षर टक्केवारी काढून घेतली. आपल्याला इथं निरक्षर असं दिलेलं आहे. निरक्षरांची संख्या किती आहे? 40% आहे. निरक्षरांची संख्या 40% आहे, म्हणजे 100% मधून 40% गेल्यानंतर 60% शिल्लक राहिले आणि 60% साक्षर आहे. मग इकडे मी टक्के घेतले, इकडे संख्या घेतली. 100% म्हणजे एकूण संख्या 7,000 आहे, म्हणजे 100 बरोबर 7,000 घेतले तर साक्षरांची संख्या 60% आहे. तर 60% बरोबर मी एक्स घेतला आणि फक्त तिरका गुणाकार केला. कसा? 60 गुणाकारात 7,000 भागाकारात 100. शून्याला शून्य कट झाली. 6 गुणाकारात 700 शिल्लक राहिले. 26 × 42 आणि वरचे 2 शून्य. 4,200 आपल्याला उत्तर भेटलं. समजलं? यस या नो? स्पीड मध्ये मला सांगा. ओके, जायचं क्वेश्चन नंबर 14 कडे. बघूयात क्वेश्चन नंबर 14. मी एका रांगेत उभा आहे. माझा क्रमांक दोन्ही टोकाकडून 6वा येतो.
मी एका रांगेत उभा आहे, माझा क्रमांक दोन्ही टोकाकडून 6वा येतो. म्हणजे मी मध्यभागी उभा आहे, मला पुढून मोजला तरी 6वा येतो, पाठीमागून मोजलं तरी 6वा येतो. तर रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत? पुढून मोजला तरी मी 6वा आहे, मागून मोजला तरी मी 6वाच आहे. 6 आणि 6 किती झाले? 12. 6 अधिक 6 बरोबर किती झाले? 12. वजा मला पुढूनही मोजताना धरलं, मागूनही मोजताना धरलं, म्हणून मला एकदा वजा करून टाका. एकूण रांगेत मुलं राहिले 11. रांगेत एकूण मुलं किती राहिले? 11. ऑप्शन क्रमांक बी. ओके, एकदम सोपा क्वेश्चन आहे. चला पुढे. 3:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? 3:30 वाजता घड्याळामध्ये तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? ओके, एकदम सुंदर क्वेश्चन आहे. चला व्हिडिओ स्टॉप करा, गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. मीही तुम्हाला हे गणित सोडून देतो, घाबरायचं काम नाही. आपण डायरेक्ट प्रॉपर काय करतो तुला माहिती, आपलं कामच तसं आहे. आपण डायरेक्ट घड्याळ बिड्याळ काढणार. आपलं असं काय काम शॉर्टकट कार्यक्रम नसतोच बाब्या. जे काय द्यायचं ते भरभरून द्यायचं, नाही तर पोरायला द्यायचंच नाही. हे आपला फंदा आहे का नाही भाऊ? ह्यो कोणाचा फंदा आहे? ह्यो आपला फंदा आहे. ओके, चला द्या लक्ष. आता हे आपलं घड्याळ आहे, या घड्याळामध्ये ही उत्तर दिशा आहे. उत्तरेला 12 वाजले, इथं 1 वाजला, इथे 2 वाजले, इथे 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, 7, 8, 9, 10, 11. हे आपलं घड्याळ आहे. घड्याळाच्या इथं केंद्रबिंदू आहे. आता आपल्याला काय म्हणलंय? 3:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? 3:30 वाजले म्हणजे 3:30 झाले. जेव्हा 3:30 वाजत्या तेव्हा तास काटा बरोबर 4च्या आणि 3च्या मधोमध येतो. तास काटा थोडा काय असतो? जाड असतो. तो बरोबर 4च्या आणि किती? 3च्या मध्ये येतो. आणि मिनिट काटा हा पूर्णपणे कोणावर असतो? 6वर असतो. मिनिट काटा हा पूर्णपणे 6वर असतो. हा कोणता काटा आहे आपला? हा मिनिट काटा आहे. मिनिट काटा आहे. हा कोणता काटा आहे आपला? हा तास काटा आहे. तास काटा बरोबर कुठे आलाय? 4च्या आणि 3च्या मध्ये आलेला आहे. तर मिनिट काटा बरोबर कुठे आलाय? 6वर आलेला आहे. आणि इथे मी काय टाकला? अँगल टाकला, म्हणजे इथं मी एक कोन टाकला. यो कोन किती अंश सेल्सिअस असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. ओके, हा कोन किती अंश सेल्सिअस असेल? आता या वेळेस काय करायचं? 3पासून धरायचं. 3पासून 4 पर्यंत हे किती अंशाचा कोन असतो? 3पासून 4 पर्यंत 30 अंशाचा कोन असतो. घड्याळाच्या 2 काट्यांच्या दरम्यान 30 अंशाचा कोन असतो. तुम्हाला मी सांगितलंय घड्याळाच्या 2 काट्यांच्या दरम्यान 2 अंकांच्या दरम्यान घड्याळामध्ये जे 2 अंक असेल, टिपच लिहून ठेवा. घड्याळामध्ये जे 2 अंक असेल, या 2 अंकांच्या दरम्यान 30 अंशाचा कोन असतो. 2 अंकांच्या दरम्यान 30 अंशाचा कोन असतो. घड्याळाच्या 2 अंकांच्या दरम्यान 30 अंशाचा कोन असतो. म्हणजे हा 30 अंशाचा कोन झाला. हा सुद्धा 30 अंशाचा कोन झाला. त्यानंतर हा सुद्धा 30 अंशाचा कोन झालेला आहे. ओके, 30 किती झाले? 30, 90. यांची बेरीज केली किती आले? 90 अंशाचा कोन आलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पण पराव एक मॅटर काय झालाय? एक मॅटर असा झालाय की हा तास काटा जो आहे ना, हा 3पासून 4 पर्यंत आलेला आहे. तास काटा किती मिनिटं पुढे सरकलाय? 30 मिनिट तास काटा पुढे सरकलेला आहे. परत तास काटा 1 मिनिटात 0.5 अंश पुढे सरकतो. लक्षात ठेवा, तास काटा 1 मिनिटाला 0.5 अंश पुढे सरकतो. तास काटा 1 मिनिटाला 0.5 अंश पुढे सरकतो. म्हणजे तास काटा 30 मिनिटात 30 भागाकार 2 बरोबर 15 अंश पुढे सरकला. तास काटा 30 मिनिटात 15 अंश पुढे सरकला. म्हणजे 90 अंशामधून 15 अंश आपल्याला वजा करावे लागेल. बरोबर उत्तर आलं 75 अंश. तर 3:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन तयार असेल? काय रे? 30 अंश द्या फक्त, सी नका देऊ.
ते अंश सेल्सिअस होईल. ओके, फक्त काय करायचं आपल्याला, अंश द्यायचा आहे, सी द्यायचा नाही. ओके, काय रे पुराव, किती 75 अंशाचा कोण तयार होईल. इथे किती अंशाचा कोण तयार होईल, 75 अंशाचा कोण तयार होईल. ओके, समज में आया, यस या. इथपर्यंत सर्वायला समजला असेल 100% मला खात्री नाही. क्वेश्चन नंबर 16. आता 16 नंबरचा क्वेश्चन दिलाय. 26 जानेवारी 2002 साली शनिवार होता. काय शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल. ओके, व्हिडिओ स्टॉप करायची, गणित सोडवण्याचा प्रयत्न करायचा. चुकलं तर चुकू द्या, पण प्रयत्न करणं गरजेचंच आहे. एकदम सोपं गणित, अजिबात घाबरून जायचं काम नाही. चला बघूयात कशा पद्धतीने याला सोडवायचं. तर पोरांनो बघा, 26 जानेवारी 2000 किती रे, 26 जानेवारी 2002. 2002 ला वार कोणता दिलाय, शनिवार दिलेला आहे. शनिवार दिलाय का रे माझ्या वाघाव, शनिवार दिलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे 2002 हे एक साधारण वर्ष आहे. साधारण वर्षामध्ये काय होत असतं रे, साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला असतो. म्हणजे 1 जानेवारी 2002 ला जर गुरुवार असेल तर 31 डिसेंबर 2002 ला सुद्धा गुरुवारच असणार आहे. मग 2003 या वर्षाचा पहिला दिवस हा शुक्रवारी असणार आहे. म्हणजे साधारण वर्षानंतर पुढील वर्ष एका दिवसानंतर सुरू होतं. काय होतं, 1 दिवसानंतर सुरू होतं. म्हणजे इथे शनिवार असेल तर पुढील वर्ष कधी सुरू होणार आहे, रविवारी होणार आहे. म्हणजे पुढील 26 जानेवारीला वार कोणता असणार आहे, रविवार असणार आहे. 26 जानेवारी 2023 ला वार, 2003 ला वार कोणता असणार आहे, 26 जानेवारी 2003 ला वार रविवार असणार आहे. त्यानंतर पुढे आता 2003 हे सुद्धा साधारण वर्ष आहे. म्हणजे याच्या पुढचा 26 जानेवारी सुद्धा एकाच वाराने पुढे जाणार आहे. म्हणजे याच्या पुढची 26 जानेवारी किती, एका वाराने पुढे जाणार आहे. 26 जानेवारी 2004, 26 जानेवारी 2004 एका वाराने पुढे गेली, सोमवार आपलं उत्तर आलं. आता काहींचं म्हणणं असं असेल, मास्तर 2004 हे लीप वर्ष आहे, मग एकाच वाराने कसं पुढे घेतलं. अरे रताळ्या, लीप वर्ष हे 29 फेब्रुवारीच्या पुढे गेलं तर लागू होतं. 29 इथं जर 1 मार्च असतं तर लीप वर्ष लागू झालं असतं. इथे 29 फेब्रुवारीच्या पुढे आपण गेलेलो नाहीये, त्यामुळे आपलं लीप वर्ष इथे लागू होणार नाहीये. या प्रश्नाचं आपल्याला योग्य उत्तर भेटलंय सोमवार, ऑप्शन क्रमांक बी. समज में आया, यस या नो. क्वेश्चन नंबर 17 घेण्याच्या आधी गणित बुद्धिमत्तेचा एक स्पेशल ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स आपण सुरू केलेला आहे. या कोर्सची फी फक्त 399 रुपये आहेत. यावरती 20% डिस्काउंट दिलेला आहे. यामध्ये गणित बुद्धिमत्ता तुम्हाला बेसिक पासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी दिलेली आहे. ओके, एवढ्या कमी फी मध्ये एवढे उत्तम दर्जाचा कोर्स तुला अख्ख्या महाराष्ट्रात कुठे भेटणार नाही. त्यासाठी तुला काय करावं लागेल, आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करावी लागेल. तिथून तुला कोर्स परचेस करता येईल. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर मी तुला देतो, मला केव्हाही तू कॉन्टॅक्ट करू शकतो. 93 70 70 66 79 हा माझा मोबाईल नंबर आहे. केव्हाही तू डोळे झाकून मला कॉल कर, अजिबात घाबरायचं काम नाही. चला बघूयात 17 नंबरचा क्वेश्चन. 3 पुस्तकांची सरासरी 25 आहे, त्यापैकी 2 पुस्तकांची सरासरी 20 आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती. एकदम सोपा क्वेश्चन आहे. सरासरी या चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. 3 पुस्तकांची सरासरी 25 आहे, त्यापैकी 2 पुस्तकांची सरासरी 20 आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती. व्हिडिओ स्टॉप करा, गणित सोडवा, घाबरायचं काम नाही, द्या लक्ष. 3 पुस्तकांची सरासरी 25 आहे. प्रथम आपण 3 पुस्तकांची बेरीज करू. 3 पुस्तकांची काय करू, बेरीज करू. 3 पुस्तकांची बेरीज बरोबर त्या पुस्तकांची सरासरी गुणाकारात एकूण संख्या. त्या पुस्तकांची सरासरी 25 गुणाकारात एकूण संख्या 3 बरोबर 3 पुस्तकांच्या किमतीची बेरीज झाली 75. 2 पुस्तकांची बेरीज करू. आता प्रथम 2 पुस्तकांची बेरीज करूयात पुराव. 2 पुस्तकांची बेरीज करूयात. 2 पुस्तकांची सरासरी किती रे माझ्या वाघाऊ, ती 20 रुपये. गुणाकारात पुस्तक किती, 2 बरोबर किती आले 40. 75 आणि 40 यांची वजाबाकी करूयात. 75 वजा 40
पहिल्या 3 पुस्तकांची सरासरी आपली पहिल्या 3 पुस्तकांची किंमत 75 आहे. 3 पुस्तकांची किंमत 75 आहे, पण 2 पुस्तकांची किंमत 40 रुपये पहिल्या, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत आपल्याला फरक भेटला 35 रुपये. ऑप्शन क्रमांक डी. ओके, चला पुढे. क्वेश्चन नंबर 17. एका व्यवहारात 7200 रुपये नफा अनुक्रमे ए बी क अ ब क ला 2:3:4 प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती? अ ब क यांनी एक व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायामध्ये त्यांना 7200 रुपये नफा झालेला आहे. हा 7200 रुपयांना 2:3:4 या प्रमाणात वाटायचा आहे. तर ब चा वाटा किती असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे, घाबरायचं नाही. द्या लक्ष कसं सोडवायचं. एका व्यवहारात 7200 रुपये नफा आहे. एकूण नफा 7200. भागाकारामध्ये प्रमाणांची बेरीज म्हणजे 2 + 3 + 4. 2 आणि 3 5 आणि 4 किती झाले 9. 2 + 3 + 4 2 आणि 3 5 आणि 4 9. भागाकारामध्ये 9 आले पराव. आणि गुणाकारामध्ये काय घ्यायचं? ज्याचा वाटा पाहिजे त्याचं प्रमाण घ्यायचं. कोणाचा वाटा पाहिजे? ब चा वाटा पाहिजे म्हणजे ब चं प्रमाण घ्यायचं. अ हा पहिला आहे, अ चं प्रमाण पहिलं आहे. ब हा दुसरा आहे म्हणजे ब चं प्रमाण दुसरं आहे. ब चं प्रमाण आलं 3. ओके, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 9 × 3 = 27, 9 × 4 = 36, 9 × 5 = 45, 9 × 6 = 54, 9 × 7 = 9 × 63, 9 × 8 = 72. 7200 करा. 9 × 8 = 72. 800 गुणाकारात 3. 800 गुणाकारामध्ये 3 बरोबर 8 × 3 = 24, वरचे 2 शून्य. 8 × 3 = 24, वरचे 2 शून्य. म्हणजे 7200 रुपये ही आपल्याला नफा होता. ह्यो आपण तिघायला वाटायचंय, त्यात ब चा वाटा आला 2400 रुपये. ओके, 18 नंबरचा क्वेश्चन आहे. अ श्री ब्र श्रील्स म्हणाली. अ ही महिला आहे आणि ब देखील महिला आहे. अ महिला ब महिलेला म्हणाली, तू माझ्या सुनेची मुलगी आहे. सुनेची मुलगी आहे म्हणजे मुलाची मुलगी. रताळ्या, सून आणि मुलगा एकच नाव. सून आहे, मुलगा आहे भाऊ. मुलाची बायको म्हणजे सून आणि सुनेचा नवरा म्हणजे मुलगा. रताळ्या, काय सुनेची मुलगी आहे म्हणजे मुलाची मुलगी आली ना भाऊ. तू माझ्या सुनेची मुलगी आहे म्हणजे तुझ्या ए बाब्या ही तावडे तू ही आहे बाब्या, तू येतो. ओके, लक्षात घे. तुझी आई कोणाची सुने? तुझी आई कोणाची सुने? तुझ्या आजीची सुने. तर इथं काय म्हणलंय? काय अ श्री ब श्रीस म्हणाली, तू माझ्या सुनेची मुलगी आहे. तर अ ही ब ची कोण आहे? कोण आहे रे बाब्या? आजी आहे ना, आजी. चालेल, 19 नंबरचा क्वेश्चन. एका शेतात काही गाया व काही गुरखी आहेत. गायी आणि गुरखी यांच्या पायाची एकूण संख्या. एका शेतात काही गायी व काही गुरखी आहेत. ओके, गायी आणि गुरखी यांची पायाची संख्या 98 आहे व डोक्याची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुरखी किती आहेत? काय सूत्र मित्र वापरायची गरज नाही. सरळ साधा आणि सोपं करायचं. पायांची संख्या किती? 98 आहे. पायांची संख्या 98 भरली पाहिजे. आता पहिल्यांदा गायी घेतली. गायीला 4 पाय असत्या. 24 गुणाकारात 4, 24 चोक 96. आणि माणसाला किती? गुरखी म्हणजे माणूस आहे, माणसाला 2 पाय अधिक 4 म्हणजे 100 झाली. हे आपलं उत्तर येतं का? अजिबात नाही. 6, 26 चोक 24 आणि 20 40 झाली. उत्तर येत नाही, म्हणजे हेही आपलं उत्तर नाही. आता गायी किती? 23 घेतल्या. 23 गुणाकारामध्ये 4 किती झाले रे पुराव? 92. ओके, 3 गुरखी घेतले. 3 गुणाकारात 6 किती झाले रे पुराव? सॉरी, 3 गुरखी घेतले, 2 पाय, 3 दुने 6 किती आले रे? 98. पायाची संख्या 98 झाली म्हणजे योग्य उत्तर आलं ऑप्शन क्रमांक सी. कायला सूत्र वापरित्या, कायला पाठ करीत्या, लक्षात ठेवत्या, डायरेक्ट गुणाकार करून टाका. ओके, पुढे 20 नंबरचा क्वेश्चन आहे. एका सांकेतिक भाषेत DEF याला 3, 5, 8, 7 असे म्हटलं आणि FILE या 7, 4, 6, 5 असे म्हटलं. 7, 4, 6, 5 असे म्हटलं. बघ, यास असे म्हटलं, यास असे म्हटलं तर ID
IDEAL साठी कोणता नंबर असेल? चला स्पीड मध्ये सांगा. एकदम सोपा क्वेश्चन आहे. ओके बघा, सर्वात पहिल्यांदा काय आय आहे. आय 2 नंबरला आहे, 2 नंबरला 4 आहे. ओके, आय गेला 4 गेले. त्यानंतर डी इथं आहे, डी ला 3 नंबर आहे, 1 नंबरला इथं 3 आले. ई 2 नंबरला आहे, 2 नंबरला 5 आहे, 5 आले. ए इथं आहे, इथं 8 आहे, 8 आले. ओके, एल 3 नंबरला आहे, 3 नंबरला 6 आहे, 6 आले. 43,586. 43,586 ऑप्शन क्रमांक डी. हाय का नाही? सोपं बघा. ओके, फक्त कॉमन नंबर आपल्याला काढायचा होता. चला 21 नंबरचा क्वेश्चन. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते. लक्षात घ्या, 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते. किती पट होते? 3 पट होते. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. तर मुलाचे आजचे वय किती? तर मुलाचे आजचे वय किती? एकदम सोपा क्वेश्चन, अजिबात घाबरायचं काम नाही. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते. आपण पहिल्यांदा यांचं प्रमाण काढून घेऊ. प्रमाण म्हणजे गुणोत्तर. प्रमाण काढा. सर्वात पहिल्यांदा प्रमाण काढून घेऊ. प्रमाण काढा. चला, प्रमाण कसं काढायचं? इकडे वडील घेतले आणि इकडे मुलगा घेतला. वडील प्रमाणात मुलगा घेतला. काय सांगितलंय पहिल्यांदा? 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते. म्हणजे मुलगा 1 वर्षाचा असेल तर वडील 3 वर्षाचे असतील. म्हणजे 3 पट म्हणजे 3+1. ओके, 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते. म्हणजे मुलगा 1 वर्षाचा असेल तर वडील 2 वर्षाचे असेल. याला म्हणायचं दुप्पट. 10 वर्षानंतर. 10 वर्षानंतर प्रमाण आलं 2+1, दुप्पट. यांची वजाबाकी केली, 3तून 2 गेले 1, 1तून 1 गेला 0. प्रमाण सारखं आले ना, त्यामुळे आपल्याला सूत्र वापरावं लागेल. जर प्रमाण सारखं आलं तर सूत्र वापरायची गरज नाही. प्रमाण सारखं आलेलं नाही म्हणून सूत्र वापरूयात. सूत्र काय? वर्ष गुणाकारामध्ये कंसात दुसरे प्रमाण फरक कंस कंप्लेट. वर्ष गुणाकारात दुसरे प्रमाण फरक. भागाकारामध्ये प्रमाणांच्या तिरप्या गुणाकाराचा फरक. प्रमाणांचा तिरपा गुणाकार फरक. प्रमाणांचा तिरपा गुणाकार फरक. वर्ष पहिले 10 वर्ष नंतर 10 वर्ष. 10 आणि 10 किती झाले? 20. 20 वर्ष गुणाकारात दुसऱ्या प्रमाणाचा फरक 2 वजा 1. 2 वजा 1 छेदाला तिरपा गुणाकार. 3 गुणाकारात 1 वजा 2 गुणाकारात 1. 3 गुणाकारात 1 कंस कंप्लीट वजा 2 गुणाकारात 1. ओके, आता कंस सोडून घेऊयात. 20 गुणाकारामध्ये 2तून 1 गेला 1 शिल्लक राहिला. छेदाला 3 1 3 2 1 2 3 वजा 2 बरोबर 20 गुणाकारात 1 भागाकारात 1 बरोबर 20 आलं. आता 20 आल्यानंतर लगेच उतळा नवरा गुडघ्याला भाषिक 20 उत्तर द्यायचं नाही. काय म्हणते बघा, 20 इथे आपलं उत्तर आलं. आता बघा, मुलाचे आजचे वय काढायचे आहे. मुलाचे आजचे वय किती? 10 वर्षापूर्वी मुलाचं प्रमाण किती होतं? 1. 10 वर्षापूर्वी मुलाचं प्रमाण होतं 1. 20 गुणाकारात 1 बरोबर 20. 10 वर्षापूर्वीचं मुलाचं वय आलं. 20 हे काय आलं? 10 वर्षापूर्वीचे मुलाचे वय आले. 10 वर्षापूर्वी मुलाचे वय 20 वर्ष होते. तर 20 अधिक आज 10 वर्ष झाले तर 30 हे त्याचं आजचं वय आहे. मुलाचे आजचे वय किती आले? 30 वर्ष. एकदम सोपं आहे. वयवारी हे पूर्ण चॅप्टर आपण जवळपास 4 ते 5 सेशन मध्ये आपल्या द एके अकॅडमीच्या याच युट्यूब चॅनल वरती लाईव्ह घेतलेला आहे. ओके, त्यामुळे ज्यांनी ते लेक्चर बघितले नसेल त्यांनी बघून घ्या. हे सर्व मी तुम्हाला तिथे शिकवलेलं आहे. चला पुढील क्वेश्चन. एका व्यक्ती ट्रेन मध्ये बसून वाटेतील इलेक्ट्रॉनिक पोल मोजतो. 2 इलेक्ट्रॉनिक पोलामधील अंतर 30 मीटर आहे. ट्रेनचा वेग ताशी 72 किमी असल्यास 5 तासात ती व्यक्ती किती पोल मोजेल? क्वेश्चन सर्वांना समजला असेल. एकदम सोपा क्वेश्चन आहे. एक व्यक्ती ट्रेन मध्ये बसून वाटेतील इलेक्ट्रॉन काय करते? इलेक्ट्रिकचे पोल मोजते, बरोबर आहे की नाही?
दोन इलेक्ट्रिक पोल मधील अंतर 30 मीटर आहे. दोन खांबांमधील अंतर किती आहे? दोन खांबांमधील अंतर 30 मीटर आहे. रेल्वेचा ताशी वेग 72 किमी आहे आणि रेल्वे 5 तासात आपलं अंतर पार करते. तर त्या व्यक्तीने किती पोल मोजले असेल? तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल माहिती का? सर्वात पहिल्यांदा आपण एकूण अंतर काढून घेऊयात. सर्वात पहिल्यांदा एकूण अंतर काढून घेऊयात. रेल्वेने कापलेले एकूण अंतर बरोबर रेल्वेचा सरासरी तासी वेग किती? 72 गुणाकारामध्ये 5 तास. 5 दुने 10, आजच्या लेख गेला 5 7 35 ने किती? 36. 360 किलोमीटर अंतर तिने कापलेलं आहे. आता 360 किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊ. 360 गुणाकारात 1000. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, म्हणजे किती आलं? 3,60,000. 3,60,000 मीटर आलेलं आहे. 3,60,000 मीटर मध्ये एकूण अंतर आहे. आता दोन खांबांमधील अंतर किती आहे? 30 मीटर आहे. दोन खांबांमधील अंतर 30 मीटर आहे. मग काय करणार? 3,60,000. 3,60,000 भागाकारात दोन खांबांमधील अंतर 3 मीटर. किती? 30 मीटर. 3,60,000 एकूण अंतर भागाकारात दोन खांबांमधील अंतर 30 मीटर. शून्याला शून्य कट झाले. 3 एके 3, 3 एके 3, 3 दुने 6, वरती की शून्य 3 शून्य आहे 12,000. मग इथे 12,000 आपलं उत्तर आल्यानंतर लगेच उताळा नवरा गुडघ्याला बाशिंग व्हायचं नाही. उताळा नवरा गुडघ्याला बाशिंग व्हायचं नाही. 12,000 ऑप्शन पाहायचं. ओके, 12,000 ऑप्शन मध्येच नाहीये. आता काय माहिती का? अजून एक पोल आपला राहिलेला आहे. एक स्टार्टिंगचा जो पोल होता तो स्टार्टिंगचा पोल आपण इथं धरलेला नाहीये. बरोबर, आपण डायरेक्ट अंतर धरलं. मग यात एक आपल्याला सुरुवातीचा पोल ऍड करावा लागेल. म्हणजे 12,001 पोल त्या व्यक्तीने मोजलेले आहे. किती पोल मोजले? 12,001 पोल त्या व्यक्तीने मोजलेले आहेत. ऑप्शन क्रमांक डी आपल्याला इथे उत्तर भेटलेलं आहे. 12,001 पोल. ओके, काय केलं? सर्वात पहिल्यांदा एकूण अंतर काढून घेतलं. 72 गुणाकारात 5, 360. ओके, एकूण अंतर आल्यानंतर या 360 ला मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं. एकूण अंतर मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं. एकूण अंतर मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं. मीटर, एकूण अंतर मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं. 3,60,000 आलं. मग 3,60,000 भागाकारात दोन पोलांमधील अंतर 30 भाग देऊन घेतला. 12,000 उत्तर आलं. 12,000 अधिक सुरुवातीचं एक पोल 12,001 एवढे पोल त्या व्यक्तीने मोजलेले आहेत. एवढं काम होतं भाऊ त्याला. चला 23 नंबरचा क्वेश्चन. एका शेतकऱ्याने 10,000 रुपये रकमेचे कर्ज 15% सरळ व्याजाने घेतले. बघा, शेतकरी आहे. शेतकऱ्याने 10,000 रुपये रकमेचे कर्ज 15% सरळ व्याजाने घेतले. 5 वर्षानंतर त्याने 10,000 रुपये आणि त्याच्या जवळील मोबाईल देऊन कर्जाची रकमेची परतफेड केली. 5 वर्षानंतर त्याने 10,000 रुपये आणि त्याच्या जवळील मोबाईल देऊन मोबाईल प्लस 10,000 रुपये रक्कम दिली आणि कर्जाची परतफेड केली. तर त्या शेतकऱ्याजवळील मोबाईलची किंमत काय होती? तर त्या शेतकऱ्याजवळील मोबाईलची किंमत काय होती असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे, घाबरायचं काम नाही. बघा कसं आपल्याला याला सोडवायचं आहे. या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती भेटणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली असेल. ओके, बघा, शेतकऱ्याने 10,000 रुपये कर्ज घेतले. 10,000 रुपये कर्ज किती वर्षासाठी घेतलंय? हे कर्ज त्यानं बघा 15% दराने 5 वर्षासाठी घेतलेला आहे. 15% दर आहे आणि वर्ष 5 आहे. पहिल्यांदा आपल्याला याच्यावर सरळ व्याज काढून घ्यावं लागेल. सरळ व्याज आपण काढलं की आपलं उत्तर आलं. आपल्याला मोबाईलची किंमत भेटली. जेव्हा त्यानं कर्जाची परतफेड केली तेव्हा मुद्दल 10,000 रुपये रोख दिले, पण त्याच्याकडे व्याज भरण्यासाठी पैसे नव्हते. मग त्याने त्याचा मोबाईल देऊन टाकला. मग त्या मोबाईलची रक्कम जेवढी आहे ती तेवढी त्याची सरळ व्याजाची रक्कम आहे. म्हणजे आपल्याला सरळ सरळ या गणितामध्ये असं खायचं तर असं खाल्लं. सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे. सरळ व्याज बरोबर काय सूत्र आहे रे माझ्या वागाऊ? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणाकारामध्ये दर भागाकारात काय रे माझ्या वागाऊ? 100 गुणाकारात वर्षे. हे सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणाकारात दर भागाकारात वर्ष. सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे. मुद्दल किती आहे? 10,000 रुपये. 10,000 गुणाकारात दर किती रे? 15%.
भागाकारात 100 कंपल्सरी, गुणाकारात वर्ष किती आहे 5. शून्याला शून्य काय झाले रे माझ्या वागाव कट झाली. 100 गुणाकारात 15 गुणाकारात 5, 15 5 किती झाले रे 75 करे माझ्या वागाव. 100 गुणाकारात 75 बरोबर उत्तर आलं किती रे 100 गुणाकारात इथंच लिहून घेतो डायरेक्ट. 75 एके 75 त्यावरती 2 शून्य, 75 एके 75 त्यावरती 2 शून्य, उत्तर आलं 7,500 रुपये. 7,500 रुपये हे आपल्याला काय भेटलं सरळ व्याज भेटलं. सरळ व्याज भेटलं 7,500 रुपये. त्याने 10,000 रुपये मुद्दलीची रक्कम कॅश दिली आणि आपला मोबाईल दिला. तो मोबाईल किती रुपयाचा होता 7,500 रुपयाचा. 7,500 रुपयाचा मोबाईल होता. ऑप्शन क्रमांक सी 7,500 याचं योग्य उत्तर आहे. 100% सर्वांना समजलं असेल. काही केलेलं नाही, फक्त सरळ व्याज काढलेला आहे. अरे रताड्या तुला जर सरळ व्याजच काढता येत नसेल तर आपला जगूनच आता उपयोग नाही. ओके तू सरळ काय कर आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड कर. तिथून तू 399 रुपयाच्या कोर्सवरती 20% डिस्काउंट चालू आहे. ती बॅच परचेस कर आणि सगळे गणित बेसिक पासून शिक. काही अडचण असेल तर तू डायरेक्ट मला कॉल करू शकतो. 93 70 70 66 79 हा माझा मोबाईल नंबर आहे. तू काही टेन्शन घेऊ नको, डायरेक्ट तू मला कॉल कर. ओके लोड घ्यायचा काम नाही. चला पुढला क्वेश्चन सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्ष आहे. पाय बघा वडील आहे आणि त्याचा मुलगा आहे यांच्या सरासरी वय 40 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:3 आहे. तर वडिलांचे वय किती असेल? तर वडिलांचे वय किती असेल? मुंबई पोलीस शिपाई 2019 चा क्वेश्चन आहे. मुंबई 2019 चा पेपर लय टफ होता म्हणे, असे क्वेश्चन होते परवा तिथं. हा क्वेश्चन 2019 चा मुंबईचा आहे. हाही क्वेश्चन 2019 चा मुंबईचा आहे. हाय का रे क्वेश्चन अवघड? अजिबात बघा याला सोडवायचं कसं. तुम्हाला जमत असेल तर व्हिडिओ स्टॉप करा, गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. नसन जमत तर लक्ष द्या. एकदम सरळ साध्या सोप्या पद्धतीने शिकवतो. अजिबात घाबरायचं काम नाही, द्या लक्ष. वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्ष आहे. प्रथम आपण त्यांचे एकूण वय काढून घेऊ. त्यांचे एकूण वय काढून घेऊ म्हणजे वयाची बेरीज किती असेल. त्यांचे एकूण वय असेल सरासरी 40 गुणाकारात 2 व्यक्ती बरोबर 80 वर्ष. 80 वर्ष त्यांचे एकूण वय आलेले आहे. 80 वर्ष त्यांचे एकूण वय आलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय? वडिलांचे वय काढायचे आहे. वडिलांचे वय काढायचे आहे. वडिलांचे वय काढायचे आहे. यासाठी आपण काय करणार रे मग? वडिलांचे वय बरोबर एकूण वय आले 80 वर्ष. एकूण वय 80 वर्ष भागाकारामध्ये प्रमाणांची बेरीज करणार. 13 6 किती झाले 16. गुणाकारामध्ये कोणाचं वय पाहिजे? वडिलांचे वय. वडिलांचे वडील किती नंबरला? 1 नंबरला. वडिलांचं प्रमाण 13 आहे. गुणाकारात किती 13. 16 एके 16, 16 दूने 32, 16 त्रिका 50, 16 चौक 64, 16 पंच किती ए पट्ट्याव 80. 16 पंच किती झाले 80. 16 पंच किती झाले 80. आता काय राहिलं? 13 गुणाकारात 5. 13 5 किती आले 65. 13 5 किती आले रे पट्ट्याव 65. उत्तर आलं. एवढंच केलं. काय केलं? सर्वात पहिल्यांदा त्यांच्या वयाची सरासरी दिली. एकूण त्यांच्या वयाची बेरीज काढून घेतली. एकूण त्यांच्या वयाची बेरीज आली 80 वर्ष. 80 भागाकारात प्रमाणांची बेरीज 16, गुणाकारात वडिलांचे प्रमाण 13. तिरका काय केलं? काटाकाट्या केल्या, बाकी काही केलेलं नाही. चला आजच्या लेक्चरचा शेवटचा क्वेश्चन आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी दिलेला जाईल. ओके क्वेश्चन एकदम सोपा आहे, अजिबात घाबरायचं काम नाही. या क्वेश्चनचा आपण डायरेक्ट मसावी काढू शकतो. मसावी काढून आपण याचं उत्तर काढू शकतो. अ ला एक काम पूर्ण करण्यास 4 दिवस लागते. ब ला तेच काम पूर्ण करण्यास 6 दिवस लागतात. तर क ला तेच काम पूर्ण करण्यास 12 दिवस लागतात. जर अ ब आणि क यांनी एकत्रित काम केल्यास ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल? काळ कामावर क्वेश्चन आहे. जास्त अवघड क्वेश्चन आहे, फक्त दिसायला मोठा आहे. मुंबई शहर पोलीस शिपाई 2019. 3 व्यक्ती आपल्याकडे आहे. 3 व्यक्ती आपल्याकडे आहे. अ नावाचा व्यक्ती आहे, ब नावाचा व्यक्ती आणि क नावाचा व्यक्ती आहे. अ ब क. अ व्यक्तीला एक काम करायला 4 तास लागत्या. ब ला तेच काम करायला 6 तास लागत्या. क ला तेच काम करायला 12 तास लागत्या. जर तिघे एकत्र आले तर ते काम किती तासात संपवतील? असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. याचा काय करायचं आपल्याला? 4 6 आणि 12 यांचा आपल्याला मसावी काढायचा. मसावी म्हणजे काय?
सर्व संख्येला जोपर्यंत एका संख्येने भाग जातो तोपर्यंत भाग द्यायचा, दिलेल्या भाग संख्यांनी आपण दिलेला आहे त्या संख्यांचा गुणाकार करायचा। 2 ने भाग देऊ, बे एक बे, बे दून 4, बे त्रिक 6, बे सख्खी 12, खाली काय उरलं 2 3 6, 2 3 6 सर्व संख्येला एका संख्येने भाग जातो का एक सोडून, अजिबात नाही, म्हणजे याचा मसावी आला 2, म्हणजे या गणिताचं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1 2 तास, हे या गणिताचं उत्तर आहे। एवढं सोपं होतं गणित, एवढं मोठं आहे, स्पष्टीकरण एवढंच आहे। ओके, काय केला, फक्त मसावी काढला, मग यासाठी मसावी काढणं सुद्धा आपल्याला जमणं गरजेचं आहे। ओके, ह्यो क्वेश्चन होमवर्क साठी आहे, मुंबई पोलीस शिपाई 2023 चा हा क्वेश्चन आहे। याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं। या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये दिलं तर समजेल सर्वायला हे चॅप्टर आजचं लेक्चर समजलं। उद्या आपण सकाळी दुपारी 1:30 वाजता लाईव्ह लेक्चर घेणार आहे। 1:30 वाजता 1:30 पासून ते 2:45 पर्यंत सव्वा तास आपलं गणित बुद्धिमत्ता आणि भूमितीचं लाईव्ह लेक्चर आपल्या ह्या युट्यूब चॅनल वरती असणार आहे। लिंक सर्व मित्रांना शेअर करायची। भेटूया उद्याच्या त्या लेक्चर मध्ये, क्वेश्चन वाचून देतो आधी। एक मोबाईलची 18% जीएसटी 6 एका मोबाईलची 18% जीएसटी सह किंमत 23,600 आहे। 18% जीएसटी टाकून किंमत किती झाली, 23,600 झाली, तर मोबाईलची मूळ किंमत किती आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं। ओके, ज्या लेकरांना सरळ सेवेची बॅच परचेस करायची त्यांनी 799 रुपयाची आपली सरळ सेवेची बॅच एका वर्षाच्या कालावधीची परचेस करू शकता। यात मराठी ग्रामर, गणित बुद्धिमत्ता, त्यानंतर जीके जीएस, इंग्लिश ग्रामर, सराव पेपर सगळं बेसिक पासून पीडीएफ स्वरूपात नोट्स सुद्धा भेटणार आहे। 699 रुपयाची फी आहे। त्यानंतरला तुम्हाला एमपीएससी ची बॅच जॉईन करायची असेल तर एमपीएससी राज्य सेवा संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षेची आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे। बेसिक पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकवलेल्या आहेत। 1999 रुपयाची फी आहे। यावरती डिस्काउंट देऊन ही बॅच तुम्हाला 1799 रुपयाला आता उपलब्ध करून दिलेली आहे। ओके, ही बॅच तुम्ही परचेस करू शकतात। त्यानंतर पोलीस भरतीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे। बॅचचा कालावधी 12 महिने म्हणजे 1 वर्ष आहे। हिची फी 799 सध्या आहे। ओके, 999 रुपयावरती एक्स्ट्रा 20% डिस्काउंट चालू आहे। तो डिस्काउंट संपणार आहे। ज्यांना बॅच परचेस करायची त्यांनी लवकरात लवकर बॅच परचेस करून घ्या। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9370706679, केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतात। चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील लेक्चर मध्ये। आज संध्याकाळी शार्प आपलं 8:45 ला लाईव्ह लेक्चर याच युट्यूब चॅनल वरती आहे। तेही लेक्चर सर्वांनी करा। भेटूया पुढील लेक्चर मध्ये, तोपर्यंत चांगला अभ्यास करा। थँक्यू सो मच।